तर मित्रांनो आता सध्या इथे तुम्ही यूट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल याच्यावर असे गुढीपाडव्याचे मुलींचे महाराष्ट्र लुकमध्ये फोटोज तर पाहिले असतील, पण हे फोटोज बनवायचे कसे? जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बायको जर असे फोटो बनवायचे असतील तर हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये या फोटोंचे अनलिमिटेड प्रॉम्प्ट्स देणार आहे. याच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते जनरेट करू शकता. आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार गुगल जेमिनी प्लस चॅट जीपीटी ह्या दोन्ही ॲपच्या मदतीतून एकाच प्रॉम्प्टच्या मदतीतून तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता का नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण की बरेचसे लोक जे की मी बरेचशाच लोकांना ते प्रॉम्प्ट एकदम फ्रीमध्ये देतो, पण ते लोक एक चूक करतात. जसं की तो प्रॉम्प्ट आहे तो जर मी गुगल जेमिनीचा दिला असेल तर तो प्रॉम्प्ट आहे ते चॅट जीपीटीवर आहे ते यूज करतात, त्यावेळेस त्यांचा फोटो आहे तो बनत नाही. याच्यासाठी तुम्हाला सांगतो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा अजिबात विसरू नका, म्हणजे मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते लगेच येऊन जाईल. याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊया आणि सगळं काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिलं जसं की मी गॅलरी जर ओपन केली तर हे बघू शकता, हे जे की फोटोज आहेत हे मी चॅट जीपीटीच्या मदतीतून हे दोन फोटोज आहेत ते बनवले आहेत जसं की बघू शकता. आणि त्यानंतर हे जे की फोटोज आहेत हे मी गुगल जेमिनीच्या मदतीतून बनवलेले आहेत. आता महत्त्वाचा गोष्ट तुम्हाला सांगतो, आता काय झालं की यात बघू शकता फेस आहे तो सेम टू सेम आहे तो दिसत आहे, पण या दोन फोटोमध्ये तुम्ही बघू शकता जे की फेस असेल बघू शकता अशा प्रकारे तो मॅच होत नाही. आता बरेचसेच लोकांचा हाच प्रॉब्लेम होता, जसं की आता तुम्ही फेस बघू शकता. तर हा प्रॉब्लेम कशामुळे येत होता हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला मोर मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं तर बघू शकता ह्या फोटोमध्ये फेस आहे तो सेम टू सेम आहे तो दिसत आहे. सगळ्यात पहिलं तर बघू शकता तुमच्यामुळे लाईव्ह प्रूफ जे की आहेत मी अशा प्रकारचे फोटोज आहेत ते बनवले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही सेम टू सेम फोटोज आहेत ते बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारे, कारण की हे जे की आहेत मी एक प्रकारचे म्हणजे लिमिटेडच फोटो बनवले आहेत. जसं की आता बघू शकता 4 ते 5 मी फोटोज आहेत ते अशा प्रकारे रेडी केलेत. अशा प्रकारचे अनलिमिटेड तुम्हाला प्रॉम्प्ट्स आहेत ते बघायला भेटणार, त्याचा यूज करून तुम्ही वेगवेगळ्या युनिक प्रकारचे फोटोज आहेत ते बनवू शकता. यासाठी सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचा आणि इथे तुम्हाला सर्च बारमध्ये जायचा आणि येथून तुम्हाला गुगल जेमिनी सर्च करायचं आहे. जसं की आता बघू शकता गुगल जेमिनी ओके. किंवा तुमच्याकडे जर समजा गुगल जेमिनी ॲप नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ओपन करून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला डाउनलोड करायची नसेल तर काय करू शकता, सगळ्यात पहिले तर क्रोम ओपन करून घ्या आणि इथे सर्च बारमध्ये तुम्हाला फक्त गुगल जेमिनी आहे ते सर्च करायचं. इथे सर्च बारमध्ये जायचं आणि इथे तुम्हाला इथे फक्त गुगल जेमिनी जर तुम्ही सर्च केलं, जसं की आता बघू शकता इथे तुम्ही गुगल जेमिनी सर्च करतो मी, जसं की गुगल जेमिनी सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आलेली आहे ओके. पहिल्याच वेबसाईटच्या मध्ये जर ह्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केलं तर इथे थोडंसं लोडिंग घेत आहे बघू शकता. अशा प्रकारची की वेबसाईट आहे ती त्यांची ओपन होणार अशा प्रकारे ओके. जसं की आता तुम्ही इथे बघू शकता जी की ओपन झाले, त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे. पण कारण की पहिली तर गोष्ट सांगतो वेबसाईट जी की आहे जास्त प्रमाणात लोड घेते, त्यामुळे तुम्ही ॲप यूज करू शकता. आता ही वेबसाईट आहे ती ओपन झाले तर तुम्ही काय करू शकता, प्लस बटनवर क्लिक करायचा. प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर ज्या काही परमिशन मागे सगळ्या परमिशन्स अलाव करून द्यायच्यात. त्यानंतर येथे जी काय अपलोड फाईल्स तुम्हाला बघायला भेटतो किंवा फोटो असे बरेचसे ऑप्शन भेटतात, तर तुम्ही अपलोड फाईलवर क्लिक करून गॅलरीतून तुमचा फोटो आहे तो सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर खाली प्रॉम्प्ट टाइप करून सेंड करा. त्यानंतर तुमचा फोटो आहे तो रेडी होणार आहे. ही वेबसाईट जी काय असेल ती सुद्धा अशा प्रकारे काम करते आणि जी काही ॲप असेल ती सुद्धा अशी सेम टू सेम वर्क काम करते, म्हणजे दोन्ही ॲप आणि वेबसाईट एकच आहे ओके. तर सगळ्यात पहिले तर मी ॲप असेल ती ओपन करून घेतो. जी काही ॲप आहे ती मी इथे अशा प्रकारे ते ओपन करून घेतलं आहे. ॲप ओपन केल्यानंतर इथे बघू शकता तशाच प्रकारे इंटरफेस आला आहे. त्यानंतर फक्त प्लस बटनवर क्लिक करायचं, त्यानंतर त्या गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. त्यानंतर फक्त जी की फोटो असेल गॅलरीतून मी अशा प्रकारे जी की आहे फोटो तो मी ॲड करून घेतला. फोटो ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जो की आपला फेस म्हणजे चेहरा असेल तो फक्त तुमचा नीट व्यवस्थित दिसला पाहिजे, त्यावरच तुमचा फोटो आहे तो व्यवस्थित रेडी होणार आहे. नाहीतर तुम्हाला फेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे फेस तुमचा चेंज नक्की होणार जर तुमचा चेहरा जर त्यात मॅच होत नसेल. जी की तुम्ही कोणताही इमेज अपलोड करणार त्यात जर तुमचा चेहरा फर्स्ट दिसत नसेल तर हा प्रॉब्लेम नक्की येणार आहे. त्यानंतर अस्क जेमिनीला इथे फक्त तुम्हाला जो मी प्रॉम्प्ट दिला आहे हा पेस्ट करायचा आणि लास्टला फक्त इमेज जनरेट ही लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक प्रॉम्प्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर सेंड करा. सेंड केल्यानंतर तुमचा इमेज आहे तो बघू शकता इथे अशा प्रकारे तो थोडासा लोडिंग घेणार, म्हणजे तुमचा इमेज जनरेट व्हायला प्रोसेसिंग स्टार्ट होणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता जी की आता इथे आपला जी की इमेज आहे, जो की आता फोटो आपण अपलोड करताना बघू शकता अशा प्रकारे आपण फोटो अपलोड केला आहे, म्हणजे त्यात जो की चेहरा असेल तो फर्स्ट आपला व्यवस्थित दिसला. आणि त्यानंतर जो की मी प्रॉम्प्ट यूज केला आहे तो प्रॉम्प्ट खाली टाईप करून घेतला आणि त्यानंतर लास्टला इमेज जनरेट हा जो की लास्टला तुम्हाला एक शब्द लिहायचे, हे 2-3 शब्दच तुम्हाला फक्त चेंज करायचे आहेत. बाकी सर्व गोष्टी आहेत ते मी तुम्हाला रेडीमेड दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे जी की आपला इमेज आहे तो अशा प्रकारे आहे तो रेडी होत आहे. जी की तुम्ही बघू शकता जो की तुमचा इमेज आहे तो रेडी होण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटं वेळ लागू शकतो, कारण की थोडंसं वेळ लागतो. जितकं तुमच्या इंटरनेटवर अवेलेबल असते, इंटरनेट जर फास्ट असेल तर तुमचा इमेज आहे तो लगेच रेडी होणार आहे. जसं की आता बघू शकता तो थोडंसं मला इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे
थोडंसं इथं लोडिंग घेतात. त्यानंतर बघू शकता आपला इमेज आहे तो अशा प्रकारे तो आता रेडी झालेला आहे. बघू शकता फेस सुद्धा आहे तो मॅच करतो आणि आपला जी की इमेज आहे तो अशा प्रकारे तो रेडी झालेला आहे. आणि याला तुम्ही इथून आहे ते डाउनलोड आणि शेअर सुद्धा इथे इथून करू शकता. जसं की बघू शकता याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते डाउनलोडचं बटन बघायला भेटेल. त्यावर क्लिक करून डाउनलोड सुद्धा तुम्ही करू शकता. जे की थोडंसं इथे लोडिंग घेते त्यामुळे आता डाउनलोडचं बटन आहे ते मला इथे अशा प्रकारे ते दिसत नाही. शेअर बटनवर क्लिक केलं तर तुम्ही इथून व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर आहे ते सुद्धा इथे शेअर करू शकता आणि इथून डाउनलोड सुद्धा इथे करू शकता. ओके, आता हे तुम्हाला समजलं गुगल जेमिनीवरून तुम्ही येतो अशा प्रकारे फोटो बनवला. ओके, आता यात तुमचा फेस सुद्धा तो मॅच झाला. सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तुमच्या जे काही त्या फोटोमध्ये आलेल्या आहेत. पण आता जर तुम्हाला हाच प्रॉम्प्ट यूज करून जर ChatGPTवर जर फोटो बनवायचा म्हटलं तर तो बनतो का नाही ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो. जसं की सगळ्यात पहिले तर ChatGPT असेल ते मी इथून ओपन करून घेतो, कारण की दोन्ही पण AIच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर बरेचसेच लोकांना समजायचं नाही. ते म्हणतील हे ॲप वेगळं हे ॲप तसं काय नाही, दोन्ही पण AIच आहे. त्यानंतर तिथं प्लसवर क्लिक करायचं आहे. जशी त्यात प्रोसेस आहे तीच प्रोसेस तुम्हाला यात फॉलो करायची आहे. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले प्लसवर क्लिक करायचं, फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर फक्त गॅलरीतून तो फोटो असेल तो अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि खाली फक्त इथं ChatGPT दिलेलं आहे. इथे फक्त मी दिलेला हा प्रॉम्प्ट आहे तो टाईप करा आणि लास्टला फक्त इथे पण इमेज जनरेट लिहा आणि सेंड करा बस. त्यानंतर तुमचा सुद्धा इथे इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा इमेज जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे येथे फक्त जी की प्रोसेसिंगला आहे 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. कारण की ChatGPT हे जास्त तुम्हाला सांगतो डीपमध्ये तुमचा जी की फोटो असेल तो जनरेट करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे फोटो जी काय असेल तो तुमचा सिनेमॅटिकमध्ये तो जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित गोष्टी सगळ्या इथे प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे इथे वेळ लागतो. पण येथे एक सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो. हा जो की तुम्ही आता प्रॉम्प्ट आहे हा गुगल जेमिनीवर जर वर्क झाला, पण हा प्रॉम्प्ट जर तुम्ही ChatGPTवर जर टाकला तर येथे एक प्रॉब्लेम येतो जो की तुमचा चेहरा म्हणजे फेसला प्रॉब्लेम येतो. तुमचा जो की चेहरा असेल तो सेम टू सेम यात येत नाही. बघू शकता यात चेहरा आहे तो आपला चेंज झालेला आहे. याच्यासाठी जे काय ChatGPTचे प्रॉम्प्ट्स वेगळे असतात पहिली तर गोष्ट, आणि गुगल जेमिनीचे प्रॉम्प्ट सुद्धा वेगळे असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ChatGPTचे वेगळे प्रॉम्प्ट काढतो आणि गुगल जेमिनीचे वेगळे प्रॉम्प्ट काढतो. याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम बघायला भेटतो. त्याच्यामुळे मी ज्या ॲपवर तुम्हाला सांगतो फोटो बनवायचा त्याच ॲपवर तो प्रॉम्प्ट आहे तो वर्क होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघू शकता जी काही ह्यात फोटो तर तुमचा डिटेल्समध्ये आला, जबरदस्त फोटो रेडी करणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट असते चेहरा जो काही तो अजिबात तुमचा मॅच होणार नाही. जसं की इथे जसा तुमचा चेहरा इथे जसा मॅच होईल तसा तिथे चेहरा आहे तो मॅच होणार नाही. आणि तुम्ही याला सेव्ह सुद्धा इथे करून बघू शकता. गॅलरीत सेव्ह केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे समजेल. जसं की आता मी ह्याला पण सेव्ह करून घेतो. जसं की आता बघू शकता हा जो की फोटो आहे तो मी गॅलरीत आहे ते आता अशा प्रकारे ते सेव्हवर क्लिक करून आहे ते ह्याला सेव्ह करून घेतो. आणि त्यानंतर जो की आता हा सेव्ह झाला त्यानंतर ह्याला सुद्धा इथे प्लसवर क्लिक करतो आणि ह्याला जी की असेल तो मी सेव्ह करून घेतो. आता दोन्ही पण फोटो तुम्हाला गॅलरीत सेव्ह केल्यानंतर दाखवतो. जसं की आता गॅलरी मी ओपन करून घेतली. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता येथे जी काय हा फोटो जी काय आता आपण जी काय आता अशा प्रकारे जी काय बघू शकता तुम्हाला दिसत असेल हा आता आपण जी काय गुगल जेमिनीवर नाही तो जनरेट केला. यात बघू शकता जो की चेहरा असेल तो सेम टू सेम आहे तो दिसत आहे. आणि हाच फोटो जी काय तर बघू शकता इकडे गेल्यानंतर हा जी की ChatGPTच्या मदतीतून बनवला आहे. यात तुम्ही बघू शकता एवढाच यात डिफरन्स आहे, कारण की ChatGPT आणि गुगल जेमिनीचे प्रॉम्प्ट्स वेगवेगळे असतात पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जे तुम्हाला प्रॉम्प्ट्स देतो ChatGPTचे किंवा गुगल जेमिनीचे प्रॉम्प्ट्स देत असतो हे जे काय आहेत जर तुम्ही गुगल जेमिनीचा जो की प्रॉम्प्ट ChatGPTवर जर वर्क केला तर हा प्रॉब्लेम येणार आहे. आणि गुगल जेमिनीचा जर प्रॉम्प्ट तुम्ही जर ChatGPTवर जर वर्क केला तर तो सुद्धा तिथे वर्क होत नाही. म्हणजे ह्याचा प्रॉम्प्ट यावर चालत नाही त्याचा प्रॉम्प्ट त्यावर चालत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला भेटतील कुठे यासाठी फक्त काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की आता बघू शकता इथून जी की माझं चॅनल असेल ते मी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता कोणताही व्हिडिओ तुम्ही प्ले करा किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक बघायला भेटेल. जसं की आता मी हा व्हिडिओ आहे तो प्ले केलेला आहे. त्यानंतर बघू शकता या व्हिडिओच्या खाली तुम्हाला इथे एक लिंक बघायला भेटते. जसं की आता खाली गेल्यानंतर बघू शकता टेलिग्रामची लिंक. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेऊन हे रिडायरेक्ट करणार आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर. जसं की आता इथे माझा जो की पासवर्ड असेल तुम्ही अशा प्रकारे टाकून घेतो. त्यानंतर डायरेक्ट जो की हा चॅनल जो की असेल हा ओपन होणार आहे. फक्त याला जी काय तुम्हाला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं ते सबस्क्राईब बटन तुम्हाला बघायला भेटेल. आणि येथून तुम्ही जी काय असेल सगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते एकदम फ्रीमध्ये ते बघू शकता. जसं की बघू शकता फोटोसहित मी प्रॉम्प्ट अपलोड केले. जसं की आता बघू शकता प्रत्येक फोटो आणि खाली मी प्रॉम्प्ट अपलोड केले. येथे बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले तिथे सबस्क्राईब बटन बघायला भेटेल. येथे तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. बघू शकता अशा प्रकारचे
संपूर्ण मी प्रॉम्प्ट्स दिले, असं नाही की एक दोन नाहीत, भरपूर प्रॉम्प्ट्स तुम्हाला इथे मी दिलेले आहेत. संपूर्ण तुम्ही प्रॉम्प्ट्स आहेत ते यूज करू शकता. फॅमिलीसाठी अशा प्रकारचे मी प्रॉम्प्ट्स सुद्धा इथे दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करायचं, टेलिग्रामला सगळ्यात पहिले जॉईन करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्ही प्रॉम्प्ट्स आहेत ते यूज करू शकत नाही. यासाठी आपल्या टेलिग्रामला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि चॅनलला सुद्धा यूट्यूबच्या आपल्या सबस्क्राईब करायचं आहे आणि इथून तुम्ही प्रॉम्प्ट आहे ते इझिली यूज करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.